मंडळ तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. आज आपण ओली हळद ही भयकथा बघणार असो. यो जो अनुभव असा तो एक सत्य अनुभव असा. नवीनच लग्न झाल्यानंतर जेव्हा मुलगी माहेरी रावा केली तेव्हा तिच्या बाबतीत ही घटना घडलेली असा. ही जी घटना असा ती आपल्यासाठी रुचा गांधी यांनी पाठवलेली असा. चला तर मग बघूया ही घटना काय असा. खूप वर्षापूर्वीची गोष्ट असा. रेखा ही गावातली साधी हुशार देखणी मुलगी होती. तिचं लग्न मुंबईत राहणाऱ्या एका यश नावाच्या मुलासोबत झाला होता आणि सगळा काही विधिवत पार पडला होता. मुलीचं लग्न झाल्यानंतर 4-5 दिवसांत ती मुलगी माहेरी परत येता, म्हणजे तशी त्यावेळीची रीतच होती. म्हणून तिचं नवरो यश तिका गावाकडे सोडू गेलो आणि तो एक दिवशी त्या मुलीच्या घराकडे राहिलो आणि दुसऱ्या दिवशी परत मुंबईत जाऊक निघालो. आता रेखाच्या घरात रेखा, तिची आई सुमन आणि वडील एवढे राहत होते. एकुलती एक मुलगी असल्यामुळे तिका खूप लाडान वाढवलेला होता आणि त्याच्यात ती लग्न करून पहिल्यांदाच घराकडे इलेली असल्यामुळे तिचे आईवडील तिचे खूपच लाड करूक लागले होते. जेव्हा रेखा गावात इली तेव्हा तिचे पहिले 2-3 दिवस खूप चांगले गेले. तिने खूप मजा मस्ती केल्या नव्हती. तिचा गावातला घर खूप मोठा होता. मोठा स्वयंपाकघर. स्वयंपाकघराच्या मागचा दार उघडला की मागे मोठीच मोठी शेती होती आणि त्या शेतीकत लागान एक मोठी विहीर होती आणि त्या विहिरीच्या बाजूकच एक मोठा चिंचेचं झाड होता. असा त्यांचं सुंदर घर होता. रेखा पहिल्यांदाच लग्न करून माहेरी इल्यामुळे ती खूप खुश होती. एक दिवशी रेखा मागच्या दाराकडे बसली होती आणि ती एकटक संपूर्ण शेताकडे आणि शेताकत लागण असलेल्या विहिरीकडे बघत होती. आणि जशी ती त्या विहिरीकडे जाणार तेवढ्यातच तिका मागसून तिच्या आईचा आवाज इलो. आईन तिका म्हटल्यान, रेखा थंय खंय चल्लं, चल जेवक, जेवण वाढलेलं असा आणि बाबासुद्धा वाट बघतात, चल लवकर. तशी रेखा म्हणाली, होय आई, इलय. ऐक ना, आपण संध्याकाळी त्या विहिरीवर जाऊया, खूप मजा येत. लय दिवस झाले त्या विहिरीकडे गेलंय पण नाही होय. पाणी हा काय गे? तशी रेखाची आई म्हणाली, नाही हा रेखा, थंय मुळीच जायचं नाही. तुझी अजून हळद उतरवलेली नाही आणि त्यात तुझा नवनवीन लग्न झालेला असा, त्यामुळे अशा बाईंनी थंय मुळीच जाऊचं नसता, लक्षात ठेव. तशी रेखा म्हणाली, अगे आई, त्याच्यात काय एवढा? तशी तिची आई म्हणाली, नाही म्हटलंय ना, चल आता जेवक, लय बोला नको. असं म्हणून ती दोघोली जेवक गेली. पण रेखाचं मन होता त्या विहिरीकडे धावत होता. रेखा आपली मनात विचार करत होती की आई काय सांगत असता. विहिरीचो आणि नवीन लग्न झालेल्या मुलीचो काय संबंध? माका तर असं वाटता मी ते विहिरीकडे जाऊ नये म्हणून आई माका उगाच घाबरवता. माका घराकडे बसानसुद्धा खूप कंटाळिलो. एक काम करतंय, दुपारी सगळे झोपले की गपचूप कोणाक न सांगता ते विहिरीकडे जातंय, नाहीतरी कोणाक कळतला. तेवढ्यात रेखाची आई म्हणाली, अगो खय लक्ष तुझो, जेव नीट. तशी रेखा लगेच भानावर इली आणि म्हणाली, होय आई, जेवते. असं म्हणान ती पटपट जेवक लागली. मग तिने काही वेळातच सगळं जेवण उरकलेन. मग बघता बघता सगळेजण जेवण झाले. मग जेवण वगैरे उरकून झाल्यानंतर सगळेजण वाम कुक्षी घेऊसाठी आपापल्या खोलीत गेले. रेखा काय झोपली नाही. ती हळूच आईच्या खोलीत गेली आणि आई झोपली की नाही ता बघूक लागली. आणि आई झोपली असो अंदाज घेऊन ती हळूच विहिरीच्या दिशेने जाऊक लागली. तरी 3 ते 4 ह्या दरम्यानचा तो वेळ होतो. रेखाचं घर जरा आतल्या बाजूक असल्यामुळे विहिरीच्या रस्त्यावर कोणच नाही होता. म्हणून ती आनंदात झपाझप पावलं टाकत विहिरीच्या दिशेने चलत होती आणि बघता क्षणी ती विहिरीकडे येऊन पोचली. मग तिने विहिरीत वाकून बघितले तर विहिरीत बऱ्यापैकी पाणी होता. मग ती बाजूकच असलेल्या चिंचेच्या झाडाखाली जाऊन बसली आणि आजूबाजूक नजर फिरवू लागली. वाढलेली ती शेती, सोसाट्यान येणारो वारो, शांत वातावरण या तिका हवाहवासा वाटत होता. ती बाहेरचा निसर्ग बघण्यात एवढी गुंग झाली की तिका समजलात नाही की अंधार पडाक लागलो होतो, कारण तिचो बघता बघता थेट डोळं लागलो होतो. त्यामुळे दुपारची संध्याकाळ कधी झाली तर तिका कळालात नाही. अचानक तिका एक आवाज इलो. तो आवाज होतो तो डाव्या बाजून इलो होतो. त्या आवाजान रेखाक लगेच जाग येली. तशी ती गडबडान जागी झाली. जेव्हा ती जागी झाली तेव्हा तिका धक्कोच बसलो.
कारण पूर्ण काळोख पडलो होतो. तेवढ्यात परत तिका एक आवाज येलो. श्श्श. ह्यो जो आवाज होतो तो उजव्या बाजून इलो होतो, म्हणून ती पटकन उजव्या बाजूक बघूक लागली. पण त्या बाजूक तर कोणच नाही होता. तशी रेखा म्हणाली, बापरे, किती अंधार पडलो असा, आई शोधत असतली, जाऊ खोया लवकर. असा मनान ती थैना उठली आणि घराकडे जाऊक निघाली. जशी ती थैना वळता तसं तिका परत एक आवाज येलो. श्श्श. रेखा, ए रेखा. तशी रेखा चांगलीच घाबरली आणि आजूबाजूक बघूक लागली. पण आजूबाजूक कोणच नाही होता, म्हणून ती वरती बघूक लागली. पण त्या चिंचेच्या झाडावर सुद्धा कोण नाही होता. मात्र आवाज नेमको येता काय ना याच काय तिका समजत नाही होता. तशी रेखा अजिबात विचार न करता थैना पळत पळत आपल्या घराकडे इली. तरी संध्याकाळचे 7-1 वाजत इले होते. जशी ती घराकडे इली तशी तिका आई विचारूक लागली, काय गो, खय गेलं होतं? एवढं काळोख पडलो आणि खय भटका होतं? तुका सांगितलं होतं ना, तुझं नवनवीन लग्न झाला, असा कातळ वेळेत खय फिरायचं नसता. खय गेलं होतं सांग आधी. रेखाची आई खूपच चिडली होती. मग रेखा घाबरत घाबरत म्हणाली, खय नाही गे आई, हय तर आमच्या शेतातल्या विहिरीवर गेलं होतं. रेखाची ती वाक्य ऐकान रेखाची आई अजूनच चिडली आणि म्हणाली, काय विहिरीवर? अगो, मी तुका काय सांगितलं होतं मगाशी की थंय जाऊ नको म्हणून. शेवटी आपल्या खोया तसंच केलं ना, तरी मी तुका बजावलेलं आहे. तुझी हळद अजून उतरलेली नाही आणि अशा बाईन विहिरीकडे जाऊचा नसता. तू आधी ऐतर बस, मी तुझी नजर काढतोय. असा म्हणान आईन रेखाची नजर काढल्या. पण त्याचा फारसो काही उपयोग झालो नाही, कारण रात्री जेव्हा रेखा झोपली तेव्हा अचानक पहाटे 3 वाजता रेखाक जाग गेली. तिका तहान लागली होती, म्हणून ती स्वयंपाकघरात येऊक लागली. मग ती स्वयंपाकघरात येऊन माठातलं पाणी पिऊक लागली. तेवढ्यात तिच्या कानावर पैजणींचा आवाज येलो. तो आवाज होतो तो मागच्या बाजून येत होतो, म्हणून तिने पटकन खिडकीक लावलेला पडदो बाजूक करून बाहेर वाकान बघूक लागली. तेव्हा तिका मागच्या बाजूक एक बाई दिसली. तिचे केस संपूर्ण मोकळे होते आणि ती विहिरीच्या दिशेने चलत होती. आणि ती जी बाई होती ती मधीच मागे वळून रेखाकडे बघत होती आणि हसत होती. ती बाई कोण होती त्या काय स्पष्ट दिसत नाही होता, पण रेखा मात्र चांगलीच घाबरली होती. तिने पटकन तो पडदो खाली केल्यान आणि धावत धावत आपल्या खोलीत येऊन झोपली. झालेल्या प्रकारामुळे रेखाक चांगलोच घाम फुटलो होतो. ती झोपण्याचा प्रयत्न करत होती, पण तिका काय झोप लागत नाही होती. सारखो त्या बाईचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर येत होतो. तसा अचानक तिका तिच्या खोलीत कसली तरी हालचाल जाणवू लागली, म्हणून ती हकडे तिकडे शोधूक लागली. तेव्हा तिचं लक्ष वरती लावलेल्या फॅनकडे गेलो. जेव्हा तिने त्या फॅनकडे बघितल्यान तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्या फॅनवर मगाशीची बाई विहिरीच्या दिशेने जात होती तीच बाई फॅनवर बसली होती आणि रागान रेखाकडे बघत होती. तिचे केस सोडलेले होते, हिरवी साडी नेसलेली होती, हातात हिरवे बांगडे होते, मोठा लाल कुंकू, आणि ती फॅनवर उलटी लटकान रेखाकडे बघत होती आणि मोठमोठ्या हसत होती. त्या भयंकर दृश्य बघून रेखाची बोबडीच वळली. तिच्या तोंडातून शब्दच बाहेर फुटत नाही होते. तशी बघता बघता रेखा जोरात किंचाळली आणि थयच बेशुद्ध पडली. रेखाचा आवाज ऐकान तिचे आईवडील धावत धावत तिच्या खोलीत इले आणि मग तिने पटकन रेखाच्या तोंडावर पाणी वगैरे शिंपडल्यानी, पण काय केल्या ती शुद्धीवर येऊचं नावच घेत नाही होती. रेखाची आई चांगलीच घाबरली होती. मग रेखाच्या बाबांनी पहाटे 4 वाजताच एका डॉक्टरांचं घर गाठल्यानी आणि ताबडतोब त्या डॉक्टरांका तिथे घेऊन इले. आणि येवाना रेखाक चांगलं सणकून ताप भरलो होतो. ती तापान अक्षरशः फडफडत होती. मग डॉक्टरांनी तिका तपासल्यानी आणि औषधं वगैरे दिल्यानी, पण रेखा ती औषधं घेत होती, पण त्या औषधांचो कायच फरक पडत नाही होतो. तिचं काय केलं ताप उतराचं नावच घेत नाही होतो. ती झोपेत बडबडायची, ती विहीर माका बोलवता, माका ती बोलवता, असं काहीतरी ती बडबड करायची. काही दिवस असेच गेले. रेखाचे वडील आपल्या आईक समजवत होते की रेखा काय नाही होता, तू घाबरा नको. मग काही दिवसांनी रेखा हळूहळू बरा वाटाक लागला. एक दिवशी रेखा स्वयंपाकघरात इली होती. तेव्हा ती आईक विचारूक लागली, आई काय करतस? तशी तिची आई म्हणाली, अगो हळद कुटतय, घरातली हळद संपली ना म्हणून, तुका काय हवा काय? तशी रेखा म्हणाली, माका काय नको पण तुका काय माझी मदत हवी काय? मी तुका मदत करते थांब, आणि तसं पण माका झोपन झोपन कंटाळिलो. तशी रेखाची आई म्हणाली, बरा ठीक असा, एक काम कर, मी जे हळद कुटलंय ना ती चाळून भरण्यात भर.
मग रेखा ती हळद चाळून बरणीत भरूक लागली. मग हळद भरून झाल्यानंतर रेखा म्हणाली, आई मी हात धुवून येते हा, असं म्हणून ती हात धुवून बाहेर गेली. तेव्हा त्यांचं नानी घर घराच्या मागच्या बाजूक होता. ती त्याच घरात हातपाय धुवून गेली होती. पण जशी ती त्या नानी घरात प्रवेश करता तेव्हा ती काय एकदम थंडगार वाटूक लागला. अचानकच त्या नानी घरातलं वातावरण बदलून गेला होता. तसं रेखाक प्रश्न पडलो की मी आता बाहेर नाही इलं तर एवढा काय थंड नाही होता, मग या नानी घरच एवढा थंड कसा काय. म्हणून ती बाहेर वाकान बघूक लागली तर बाहेर झाडाचा पानसुद्धा हलत नाही होता. पण तिने तेव्हा त्याच्याकडे काही लक्ष देऊक नाही. तिने पटकन आपले हातपाय धुतल्यान आणि ती परत बाहेर इली. जेव्हा ती बाहेर येता तेव्हा ती का परत तीच बाई दिसली. ती जी बाई होती ती विहिरीकडनं रेखाच्या दिशेने चलत येऊक लागली होती. आणि रेखा ते बाईक बघून जेव्हा त्यानं पळाक निघाली तेवढ्यात अचानक ती बाई पटकन तिच्या समोर इली आणि तिने रेखाचे पटकन हात धरल्यान. रेखा आता चांगलीच घाबरली होती. तिचे हातपाय थरथर कापाक लागले होते. ती जोरजोरात आपल्या आईक हाक मारत होती पण तिच्या तोंडातून काही शब्द फुटतच नाही होते. आणि जेव्हा त्या बाईन तिचे हात पकडल्यान तेव्हा तिका जाणवला की तिचे हात एकदम बर्फापेक्षा थंड असत, जसे की एका प्रेताचे असावे. ती जी बाई होती ती रेखाक म्हणत होती, माका हळद दे. पण रेखाक ता सगळा काय सहन झाला नाही. ती थंयच बेशुद्ध होऊन पडली आणि तिका परत फणफणावून ताप भरलो. मग तिच्या आईवडिलांनी परत डॉक्टरांका बोलवल्यानी. डॉक्टरांनी तिका औषधाव दिल्यानी. पण ह्या वेळेक मात्र त्या औषधांचो तिच्यावर कायच फरक पडत नाही होतो आणि तिने ह्या वेळेक खानापिना पण सोडून दिल्या नव्हता. एक रात्री रेखा आणि तिची आई एकत्र झोपली होती. पण अचानक रेखाची आईक जाग गेली. तेव्हा तिने बाजूक बघितल्यान तर रेखा नाही होती. रेखाची आई चांगलीच घाबरली आणि ती रेखा घरभर शोधूक लागली. तेव्हा तिका स्वयंपाकघरातलो दिवो चालू दिसलो म्हणून ती लगेच स्वयंपाकघरात गेली. तेव्हा तिका स्वयंपाकघरात पाठमोरी रेखा उभी असलेली दिसली. तशी तिची आई म्हणाली, गो रेखा काय करतस तू अय. तसं रेखाच्या आईचं लक्ष गॅसकडे गेलो. रेखा अक्षरशः मांस गॅसवर भाजत होती. रेखाची आई चांगलीच घाबरली कारण रेखा तर शाकाहारी होती. तिने पुऱ्या आयुष्यात असला काय कधी खाऊक नाही होता. ती काय सगळा काय घडता त्याच काय समजत नाही होता. तशी तिची आई घाबरत घाबरत रेखाक हात लावून गेली. जसं तिने रेखाक हात लावल्यान तशी रेखान गचकन आपली मान गोल फिरवल्यान आणि बघता क्षणी रेखाची आई जोरात धक्को दिल्यान. तशी रेखाची आई जाऊन मागच्या भिंतीवर आदळली आणि मग रेखाच्या आईन रेखाचं आता भयंकर रूप बघितल्यान. मोकळे सोडलेले केस, लाल गुंद डोळे, हिरवी नेसलेली साडी, लाल भडक कुंकू आणि ती अक्षरशः आता भाजलेला मांस खायत होती. रेखाच्या आईक तर भयंकर दृश्य बघून चांगलोच झटको बसलो आणि ती थंयच बेशुद्ध झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी रेखाच्या आईक जेव्हा जागिली तेव्हा तिने हे सगळं प्रकार तिच्या वडिलांका सांगितल्यान. तिच्या वडिलांका हे सगळं प्रकार ऐकान चांगलोच झटको बसलो. ते हादरूनच गेले. मुलीच्या काळजीन त्यांचा जीव खासावीस झालो आणि रेखा मात्र तापान फणफणत होती. ती कोणाशीच काय बोलत नाही होती आणि काय खायत पण नाही होती. बघता बघता गावात अशी बातमी पसरली की रेखा कोणतरी झपाटल्या ना. तेव्हा ही खबर गावात राहणाऱ्या एका वयस्कर नलू आजीपर्यंत जाऊन पोचली. तशी ताबडतोब नलू आजी रेखाक बघूसाठी तिच्या घराकडे येली. मग आजीन रेखाची ती अवस्था बघितल्यान आणि ती सुमनका विचारूक लागली, काय गो सुमन, ह्या काय संध्याकाळचा बाहेर बीर गेला होता काय. तशी सुमन म्हणजेच रेखाची आई विचार करून म्हणाली, होय आजी, ती एक दिवशी संध्याकाळी विहीर गेली होती आणि तैनाचे असले प्रकार घडतात. तसं नलू आजीचा आवाज एकदम गंभीर झालो. माळावरच्या रानात माझ्या ओळखीचो एक मांत्रिक रावता, तो एका बरा करीत. आणि काय गो पोरी, तुका माहिती नाही काय, हळदीच्या अंगान पोरीन विहिरीकडे जावचा नसता म्हणून तिका किती पाठवलं. तशी सुमन म्हणाली, अहो आजी, मी तिका खूप समजवलंय पण ती आमची नजर चुकून गेली. आता काय करू मी, तुम्ही सांगा. तशी आजी म्हणाली, बरा, तू आता काय काळजी करू नको, वाटात तिका बरा, मी उद्या त्या मांत्रिकाक घेऊन येतोय. असं म्हणान नलू आजी त्यांना निघान गेली. दुसऱ्या दिवशी मांत्रिक त्यांच्या घराकडे इलो. मग त्यांनी एक भस्माचो चौकोन आखल्यान आणि त्या चौकोनात रेखाक बसवल्यान. मग त्यांनी रेखावरना काहीतरी गोल गोल फिरवल्यानी आणि कसले तरी मंत्र मनाक सुरुवात केल्यानी. तशी रेखा जोरजोरात आपले हातपाय आपटूक लागली आणि रागान त्या मांत्रिकाकडे बघून जोरजोरात गुरगुराक लागली. पण बघता क्षणी असं वाटत होता की त्या मांत्रिकाच्या मंत्रांचो तिच्यावर कायच फरक पडत नाही. तसा बघता बघता त्या मांत्रिकान एक मोठी काठी घेतल्यान
आणि अक्षरशः त्या काठीन रेखाक मारूक लागलो. तशी रेखा जोरजोरात रडाक लागली. ती खूपच चवताळली होती, पण मांत्रिक तेका मारतच होतो. आणि त्या सगळं दृश्य बघून रेखाची आई खूप रडत होती. पण कसाबसा रेखाच्या वडिलांनी तिका थारावून धरल्याने होता. तसा बघता बघता रेखा अचानक बेशुद्ध झाली. तसा मांत्रिकाक वाटला की तिच्या अंगातला तर भूत गेला असतला. म्हणून ते सगळ्यांका सांगूक लागले. आता एका बरा वाटला आणि त्या संधीचो फायदो घेऊन त्या भुताटकेन मांत्रिकावर झडपच घातले. मांत्रिक बेसावध असल्यामुळे तेका काय करूक गावलं नाही. आणि बघता बघता ती जी भुताटकी होती ती मांत्रिकाचो गळो आवळूक लागली. मांत्रिकान पटकन आपल्या हातातलो भस्म हवेत उडवले. तेव्हा तो आत्मा परत शांत झालो आणि बघता बघता रेखा परत बेशुद्ध झाली. मग त्या मांत्रिकान रेखाच्या डोक्यावर हात ठेवले आणि त्याच्याकडच्या दिव्य शक्तीन कसले तरी मंत्र म्हणून नक्की हिच्या मागावर कोण असा ता शोधूक लागलो. आणि बघता बघता तो मांत्रिक सांगाक लागलो की तुमच्या त्या विहिरीवर सुहासिनीचो आत्मा असा. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी हुंडो न दिल्यामुळे तिच्या सासऱ्यांनी तिच्यावर जबरदस्ती करून तिका फटाफट विहिरीपाशी आणल्यानी आणि तिचे हातपाय बांधून तिका पाण्यात ढकलून दिल्यानी. तिने स्वतःक वाचूक खूप प्रयत्न केल्यान, पण आजूबाजूक कोणत नसल्यामुळे तिका कोण वाचवूक शकला नाही. तिचो कायच दोष नाही होतो, तरीसुद्धा ती नववधू घरच्या त्रासामुळे मरण पावली होती. त्यामुळे खैचीव नववधू त्या विहिरीवर हळदीच्या अंगान गेली तर ती वाईट शक्ती लगेच तिच्या शरीरात प्रवेश करता आणि तिका झपाटता. तुमच्या मुलीसोबत सुद्धा असाच झाला असताला. मी माझ्यापरीन प्रयत्न करतोय आणि एका विभूती आणि एक धागो बांधून देतोय, त्यामुळे तिचा ते भुताटकीपासून रक्षण होईल. आणि तुम्ही एक काम करा, चिकन किंवा मटणाचा ताट रात्री 12 वाजता येते अमावास्येक थंय नेऊन ठेवा आणि तिका सांगा की आमच्या मुलीकडसून चूक झाली, तिची पाठलाग सोडून दे. मग कदाचित ती तिचो पाठलाग सोडीत. असं मनान मांत्रिक थंयनं निघान गेलो. मग रेखाच्या वडिलांनी मांत्रिकान सांगितल्याप्रमाणे सगळा केल्यानी. अमावास्येच्या रात्री चिकनचा ताट थंय नेऊन ठेवल्यानी आणि हात जोडून त्या आत्म्याक सांगितल्यानी की आमच्या पोरीचो पाठलाग सोडून दे. पण ता सगळा व्यर्थ ठरला, कारण रेखाची तब्येत दिवसेंदिवस खालवतच चालली होती. तिचा खानापिना पण बंद झाला होता. अक्षरशः तिच्या घशातून पाणीसुद्धा खाली उतरत नाही होता. खूप डॉक्टर करून बघितल्यानी, तिच्या नवऱ्यानसुद्धा खूप प्रयत्न करून बघितल्यान. तिका मुंबईत वगैरे घेऊन गेलो आणि मोठमोठ्या डॉक्टरांका दाखवल्यान, पण तेचो कायच उपयोग झालो नाही. तिच्यावर कायच फरक पडलो नाही. एका आठवड्यातच एवढी सुंदर देखणी आणि उंच रेखा हळूहळू एवढी बारीक झाली की ती सहज दिसत पण नाही होती. अक्षरशः नुसती तिच्या हाडात दिसत होती. आणि बघता बघता जा घडूक नको होता नेमका ताच घडला. रेखा अखेरीस मरण पावली. नवीन भरारी घेणाऱ्या वयात अवघ्या 25व्या वर्षी आईचा न ऐकता विहिरीवर गेल्यामुळे आज ती जीवनाक मुकली होती. हळदीच्या अंगान विहिरीवर नको त्या जागी आणि चुकीच्या वेळी गेली तर वाईट शक्ती आपल्या त्याच्या जबड्यात ओढून घेता. या कळूसाठी रेखा खूपच उशीर झालो होतो. माहेरपणाक इलेली नववधू आज संसार फुलाच्या वयात विलीन झाली होती. मंडळी, आज पुरता एवढाच. तुमका ही गोष्ट कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जर ही गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करा. आणि तुमका जर असेच नवनवीन गोष्टी लवकरात लवकर ऐकायच्या असतील तर या व्हिडिओचे 1000 लाईक कंप्लीट करून टाका. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच या चॅनल सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची जी घंटा ती मात्र दाबूक विसरा नको. देवाची घंटा ती. चला तर मग लवकरच भेटूया पुढच्या भागात.